हॉटेलच्या मेडेमिक साबणाचा ग्लो माझ्या चेहऱ्यावर मस्त झळकत होता. त्यामुळे ओंकारने माझ्यापुढे हात जोडले आणि आमच्या दिवसाची सुरुवात झाली. आमचा आजचा प्लॅन होता, की कोणार्कचं सूर्यमंदिर बघायला जायचा. तर आम्ही तिकडे निघालो. प्रवास सुरू झाला आणि पोहोचलो कोणार्कच्या सूर्यमंदिरला. तिथं गेल्यानंतर असं आम्हाला झालं, की हे मंदिर सगळं समजणं किंवा इतिहास काय आहे हे बघणं आणि कळणं हे सगळं मॅटर करतं. म्हणून आम्ही गाईड घेतलं. त्यांचं नाव होतं जितेंदरजी. त्यांनी आम्हाला मंदिर दाखवायला सुरुवात केली. खरंच मित्रांनो, हे खूप भारी मंदिर आहे आणि इतिहासाची साक्ष देतं. कलाकुसर असेल, सगळ्याच म्हणजे गोष्टी. माझं असं म्हणणं आहे, की भारतातल्या प्रत्येक नागरिकानं हे मंदिर बघणं आणि अनुभवणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही चारही बाजूनं मंदिर बघितलं आणि आम्हाला जितेंद्रजींनं खूप भारी एक्सप्लेन केलं मंदिर. त्याच्यानंतर आम्ही गेलो तिथल्याच ट्रस्टनी एक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यामध्ये मंदिराचा इतिहास आणि सगळी माहिती त्याच्यात एक्सप्लेन केली जात होती. त्यामुळे हे व्हिज्युअल पण बघायला खूप भारी वाटलं आणि शेवटी प्रवास गोड केला. रात्री आम्ही परत पुरीमध्ये आलो आणि या व्हेज हॉटेलला जेवलो. खूप कमाल जेवण आहे इथं आणि संध्याकाळी बीचवर पाय मोकळे केले. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून